हॅलो गाईज, तर आज आपण 1 केजीचा क्रिकेट थीम केक बनवत आहोत. तर हा मी 1 केजीचा केक बनवून घेतला आहे, ज्याच्यामध्ये लिची फ्लेवर आपण यूज केला. सो हा लिची फ्लेवर 1 केजी केक आहे आणि मी याला फिनिशिंग व्हाईट क्रीमनेच करून घेतली आहे. खाली आपण ब्लू शेड दिला आहे, वरती आपण ग्रीन शेड दिला आहे आणि ग्रीन ग्रासने त्याला बॉर्डर दिली आहे. ठीक आहे, तर आज ह्या केकमध्ये आपण AIचा यूज करणार आहोत. कसं ते मी तुम्हाला सांगते. तर ॲक्च्युली ही आपली एक आधी पण मी अशी एक डिझाईन टाकलेली, ज्याच्यामध्ये विराट कोहली होता, लोगो होता आणि बाकीचे त्याचेच फोटो होते. तर यावेळेस काय पाहिजे कस्टमरला, त्यांच्या मुलाचा फोटो विराट कोहलीसोबत पाहिजे आणि त्याच्या भावांचा समथिंग फोटो साईडला पाहिजे. ठीक आहे, तर मग त्यांनी कस्टमरनी मला हे असे फोटो पाठवलेले. असे त्यांनी त्यांच्या मुलांचे फोटो पाठवलेले, म्हणजे मुलांचे आणि त्याच्यासोबत बाकीच्या मुलांचे. ठीक आहे, तर ते आपण AIने थोडं त्यांना क्रिकेट यू नो जे बर्थडे बॉयचा फोटो विराट कोहलीसोबत आपण केला आहे. हे बघा, विराट कोहलीसोबत केलं आणि बाकीचे जे नॉर्मल जे फोटो होते त्यांना क्रिकेटरचा ड्रेस घातला. ठीक आहे, तर असं आपण या केकमध्ये AIचा यूज करतो आहे, म्हणजे कटआउट्स करण्यासाठी. ठीक आहे, तर आता चला फटाफट केक डेकोरेट करून घेऊयात आणि मग केकचा तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर आधी मला बघू दे केकचा फोटो. आपलाच केकचा फोटो आहे, पण तरी मला बघायला लागतोच. ठीक आहे, फर्स्ट काय आहे, RCB, जी की येणार मध्ये क्रीम आणते. हीच फ्रंट साईड घेऊ ना. येस, परवाच कस्टमर आलेले. परवाच नाही, कालच कस्टमरने इन्क्वायरी केली. ॲक्च्युली कस्टमर ऑर्डर देताना बोलले की लास्ट इयरसुद्धा त्यांनी माझ्याकडे केक घ्यायचा ट्राय केला, पण त्यांना केक मिळाला नव्हता, कारण की लास्ट मिनिट ऑर्डर होती त्यांची आणि तेव्हा मी मुंबईला होती. सो त्यांना केक नव्हता मिळाला. सो ते यावर्षी आलेले 1 दिवस आधी. ओके, तर 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 हाय. ओके, सॉरी, कस्टमर आले होते. मी तुम्हाला काय सांगू होती, पूर्ण लिंक तुटली, पूर्ण. लाईट आहे, मला तर परत हे असं होतं माझ्यासोबत. ठीक आहे, आता मला काय करायचं, मी तुम्हाला आय थिंक विराट कोहलीसोबत तो कस्टमरचे फोटो होते ते काहीतरी सांगत होते असं मला वाटतं आहे, पण जाऊ दे, मीच विसरली आता मी काय सांगत होते. हा फोटो मी असा ठेवलेला, तो असंच येईल. इथे हेल्मेट ठेवलेलं मी, तो हेल्मेट ठेवते आहे. ओके, आणि सेंटरला माझं लक्षच नाही कोण येतो कोण जातं. कस्टमर आहेत, बाहेर थांबलेत. विराट कोहलीचा फोटो येणार. ओके, आणि ॲक्च्युली हे जे आधीच्या केकमध्ये ना मी फोटो थोडे मोठे ठेवलेले, पण या केकमध्ये मला फोटो छोटे करावे लागतात ते, कारण की फोटो जास्त आहेत ना, म्हणून साईज मी थोडी छोटी केली केक यांची फोटोजची. दिसतंय क्रिकेटर्स, कुछ तो बाकी आहे. यस, ट्रॉफी राहिली आपली. ट्रॉफी आता मागे टाकावी लागणार आहे मला, ऑप्शन नाही, कारण की ते पुढून जर हे पुढे ठेवलं तर त्यांचं तोंड लपतील. या तुम्ही पुढे या सर. आणि आता हे बाकीच्या गोष्टी मागे ठेवते. हां, मी या केकची स्टोरीच नाही सांगितली ना. बघा, हां, मी काय सांगत होती, तर हे कस्टमर लास्ट इयर पण येऊन गेलेले जेव्हा त्यांना केक नाही मिळाला. तर यावर्षी ते काल रात्रीच येऊन गेले आणि त्यांनी आल्यावर सांगितलं की लास्ट टाईम मला केक हवा होता, नाही मिळाला. तर हे काल त्यांनी बुक केला केक, फक्त त्यांचे फोटोज पाठवायचे राहिलेले आहे. दिसतंय. ओके, क्रिकेट थीम दिसती आहे, RCB फॅन्स दिसतात. ते केक तसाच्या तसा वाटतो आहे, फक्त काय मिसिंग आहे, ग्रास, जो की वरती द्यायला हवा आहे.
थोडेसे हे चेंजेस त्यांनी आज सांगितले आणि आज लाईट एवढ्या वेळा गेली आहे ना. ठीक आहे. येस, तर आपला हा केक रेडी झालेला आहे. आय होप कस्टमरला पण आवडेल. ॲज इट इज बनवलं आहे. फक्त ना इथे मला काहीतरी खूप कमी वाटतं आहे. काय टाकू शकते मी आता? माझ्याकडे क्रिकेटचे बॉल्स मला प्रिंट मारायला पाहिजे होती. बघूयात, अजून माझ्याकडे टाईम आहे. जर मला चान्स भेटला तर मी इथे काहीतरी टाकेल, नाहीतर मग हा केक आपला इथेच रेडी होईल. ठीक आहे, जर मला वाटलं तर मी टाकेल. ठीक आहे. पाऊस. ओके, तर हा केक ऑलमोस्ट आपला रेडी आहे. जर मला काही चेंजेस वाटले तर आपण करणार आहोत आणि तुम्हाला क्लोजअप लुक दाखवणार आहे मीच. जेव्हा फायनल होईल तेव्हा मी तुम्हाला क्लोजअप लुक नक्की दाखवेल. ठीक आहे, तर कसा वाटला केक मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.